पुण्यामधील चाकणमध्ये HPCL गेटवरच गॅसचा काळा बाजार झाल्याचं समोर आलेला आहे आणि आपण सध्याची परिस्थिती पाहतोय आणि त्यातच हा काळा बाजार समोर आल्याचं पाहायला मिळतंय। HPCL कंपनीच्या गेटवर उभ्या ट्रकमधून सिलेंडर काढत विक्री केली जात होती। कंपनीच्या गेटसमोरच रांगेमध्ये उभ्या असलेल्या गॅस ट्रकमधूनच सिलेंडर बाहेर काढून सर्रासपणे काळा बाजार केला जात असल्याचं उघड झालंय। धक्कादायक बाब म्हणजे ट्रकमधून काढलेले सिलेंडर्स घेऊन 3 तरुण घटनास्थळावरून पळून गेले आणि हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। ज्या ठिकाणी गॅसचा अधिकृत पुरवठा व्हायला हवा त्याच ठिकाणी चालकांकडूनच काळा बाजार होत असल्यामुळे संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते उभं राहत आहे। HPCL कंपनीच्या गेटवरच हा प्रकार घडत होता आणि त्यामुळे प्रशासन आणि कंपनीच्या देखरेखीवर सुद्धा गंभीर संशय व्यक्त होतोय। बातमी आहे पुण्यातून। पुण्यामधील चाकणमध्ये HPCL गेटवरच गॅसचा काळा बाजार उघडकीस आलेला आहे, कारण की HPCL कंपनीच्या गेटवर उभ्या असलेल्या ट्रक्समधून सिलेंडर्स काढत त्याची विक्री केली जाते। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी तुषार आपल्या सोबत आहेत। तुषार, हे दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय, नेमकं तिथे घडतंय की आणि पोलिसांनी आता दखल घेऊन काय कारवाई केलेली आहे, कारण की सध्याची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच नवीन नाहीये। नक्कीच श्रद्धा, एकंदरीत जर आपण पाहिलं तर चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये गॅस टंचाई ही मोठ्या प्रमाणामध्ये होताना एकंदरीत पाहायला मिळतीये। अनेक जण खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये गॅसच्या टाक्या मिळवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र चाकण औद्योगिक परिसरामध्ये जी HPCL कंपनीची जी कंपनी आहे त्या कंपनी समोर ज्या गाड्या लावण्यात येतात तिथेच मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजार होत असल्याचं आता कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे। आणि ही संपूर्ण जी घटना आहे त्या घटनेमुळे या गोष्टीला पुष्टी मिळताना एकंदरीत पाहायला मिळते, कारण काही जे कर्मचारी आहेत, काही कामगार आहेत, त्यांच्याकडनं सांगण्यात येतंय की आम्हाला 500 ते 700 रुपये किलोनी खरं तर गॅस मिळतोय, असं खरं तर त्यांच्याकडनं सांगण्यात येत होतं। आणि त्या गोष्टीला कुठेतरी आता पुष्टी मिळताना एकंदरीत पाहायला मिळतीये। HPCL कंपनीच्या गेटवरती अशा पद्धतीने हा जो गॅस पुरवठा आहे तो खरं तर केला जातोय। अनेक नागरिकांकडनं काही जादाचे पैसे घेतले जातात आणि त्यांना ब्लॅक मध्ये गॅसच्या टाक्या दिल्या जातात। हा जो संपूर्ण प्रकार आहे तो कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। हो, आणि जे या संदर्भात जे 3 तरुण फरार आहेत त्यांना पोलिसांनी पकडलंय का? नक्कीच या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करण्यासाठी खरं तर सापळे रचल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। त्या ठिकाणी पोलिसांनी गस्तही वाढवलेली आहे। बरोबर आहे, आणि हा सगळा जो काळा बाजार सध्या सुरू आहे तो रोखण्यासाठी काय खबरदारी घेतली जाते याकडे सुद्धा लक्ष असेल। तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।